हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 8वी NMS च्या इतिहासचे 7 धडे इथं आपण अभ्यासलेले आहेत. 7 धड्यावरचे आपण MCQ क्वेश्चन बघितलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 8वा धडा, ज्याचं नाव आहे इथं सविनय कायदेभंग चळवळ. या सविनय कायदेभंग चळवळीवरील सर्व प्रश्न आपण इथं बघणार आहोत. जर विद्यार्थी मित्र तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चला वेळ न लावता सुरू करूया यावरले प्रश्न. बघा, पहिला प्रश्न असा आहे की मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी टिंबटिंब पर्यंत पदयात्रा काढली. तर गांधीजींनी कुठपर्यंत पदयात्रा काढली हे इथं आपल्याला सांगायचंय. तर एवढ्यापैकी सगळ्यात अगोदर गांधीजींनी साबरमती ते दांडी इथपर्यंत पदयात्रा काढलेली आहे. कारण गांधीजी राहायला साबरमती नदीकाठी त्यांचा आश्रम होता, म्हणून साबरमती ते दांडी यात्रा इथपर्यंत त्यांचा काय आहे, पदयात्राचं ठिकाण आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याकडे, टिंबटिंब यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. लक्षात घ्या, खुदाई खिदमतगार हा जी संघटनेची स्थापना करणारा व्यक्ती होता तो होता खान अब्दुल खान गफार, आणि त्यांना सरहद्दचे गांधी सुद्धा म्हणून ओळखलं जायचं. ठीक आहे. आणि त्यांनी पेशावरचा सत्याग्रह सुद्धा केलेला होता. त्यानंतर खालील गटात बसणारा योग्य पर्याय निवडा. तर मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडान, कुर्बान हुसेन, त्याचबरोबर जगन्नाथ शिंदे हे त्यांचे सहकारी होते. बाकीचे ते दुसरे आंदोलनकार होते, परंतु हे 4 जण जे आहेत, हे 4 जण हे आपल्या सोलापूरच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, आंदोलनामध्ये एकदम अग्रेसर होते. त्यानंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व, गुजरात येथील धारासनाचे सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू या महिलेने केलेलं होतं. ठीक आहे. तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. पुढे प्रश्न 5वा, पहिल्या गोलमेज परिषदेविषयी खालील विधाने योग्य आहेत की अयोग्य ते ओळखायचे. तर कुठलं विधान योग्य म्हणजे बरोबर आणि कुठलं विधान चूक आहे म्हणजे अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचंय. तर पहिली गोलमेज परिषद ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते एकदम बरोबर आहे. या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जीना इत्यादी उपस्थित होते, हे सुद्धा योग्य आहे. त्यानंतर राष्ट्रीय सभेत या परिषदेत भाग घेतला नाही. तर राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेताना एकदम हे सुद्धा बरोबर आहे. आता गोलमेज परिषदेतील चर्चा फलदायी ठरली नाही, हे चुकीचं आहे. कारण राष्ट्रीय सभाचे जे नेतृत्व करणारे लोक होते किंवा राष्ट्रीय सभेने यामध्ये भागच घेतला नाही, म्हणून ते काहीच उपयोगी ठरले नाही. हा ऑप्शन जो आहे चौथा चुकीचा आहे. म्हणजे 1, 2, 3 योग्य आणि चौथा आहे ते अयोग्य, असं कुठं दिसतंय तुम्हाला बघा. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये विधान 1, 2, 3 योग्य दिसत आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये विधान अयोग्य आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 5वा झाला. 6वा प्रश्न बघा, खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केलं, अगदी बरोबर आहे. कारण गांधीजींनी येरवडामध्ये म्हणजे पुण्यामध्ये असणारा जो जेल आहे येरवडा, त्यामध्ये आमरण उपोषण केलं. त्यानंतर जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी त्यांना मान्य नव्हती. तर हे जे आहे हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर विधान 1 योग्य, विधान 2 अयोग्य. याच्यामध्ये एक पण अयोग्य नाही बघा, सगळेच योग्य असणार आहेत. म्हणजे हे चुकीचं आहे. हे कुठे गेलं, हे चुकीचं असणार. दोन्ही विधाने बरोबर, मात्र 2 हे 1 चे कारण नाही. बघा, 2 विधान बरोबर तर आहेत, परंतु 2 हे 1 चे कारण नाही असं सांगितले. कारण 2 हे 1 चं कारण आहे. ठीक आहे. कारण काय झालं, जातीय निवडीनुसार हिंदू समाजाची विभागणी झाली, म्हणून तर गांधीजींनी आमरण उपोषण केलं, म्हणून हे चुकीचं असणार. त्यानंतर विधान अयोग्य असलेले पण चुकीचं असणार. राहिला फक्त पर्याय क्रमांक 4 आणि हे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. का, तर दोन्ही विधाने बरोबर आणि 2 हे 1 चे कारण आहे. म्हणजेच काय, जातीय निवाडा हिंदू समाजाची झालेली जी काही विभागणी आहे ती गांधीजींना मान्य नव्हती, आणि याच कारण काय झालं की गांधीजींनी येरवडा येथे पुणे येथे काय केलेलं आहे, आमरण उपोषण केलेलं आहे. पुढे प्रश्न जो आहे 7वा, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला कारण ब्रिटिश सरकार भारतात उत्पन्न होणारे मीठ कमी किमतीत खरेदी करत असत. खरेदी करायची काय गरज आहे, तेच उत्पादन करत होते, मग खरेदी करायचा प्रश्नच येत नाही, हे चुकीचं असणार. मीठ बनवण्याचा सरकारची मक्तेदारी होती, हे बरोबर आहे. ठीक आहे. सरकारच तर मीठ बनवत होतं. त्यानंतर ब्रिटिश सरकारने मिठावर कर लादला होता, बरोबर आहे, कर लादला होता. आणि ब्रिटिश सरकार मीठ उत्पादकावर अन्याय करत होते, अन्याय करायचा प्रश्नच येत नव्हता, उत्पादन स्वतः करत होते, त्यामुळे हे चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय 2 आणि 3 हे योग्य पर्याय आहेत आणि 1 आणि 4 हे अयोग्य आहे. बघा, असं कुठं दिसतंय तुम्हाला, पर्याय जो आहे म्हणजे विधान 1 आणि 3 योग्य, 1 आणि 3 योग्य असं येणार नाही, इथं आहे. ठीक आहे. विधान 1 आणि 2, 1
काय चुकते का इथं 2 आणि 3 योग्य कुठे आहे हा 2 आणि 3 हा पर्याय क्रमांक 3 हे बघा 2 आणि 3 योग्य 1 आणि 4 अयोग्य म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न 8वा यामध्ये परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनात टिंबाटिंब यांना हौतात्म्य प्राप्त झाले। लक्षात घ्या परदेशी मालावर बहिष्कार टाकणारा जो वीर होता त्याचं नाव आहे बाबू गेनू जो की गिरणी कामगार होता आणि त्याने मुंबई येथे परदेशी मालावर बहिष्कार टाकला होता आणि त्याने ट्रक समोर असा झोपला आणि सांगितला की मी या ट्रकला पुढे जाऊ देणार नाही। त्यांना पोलिसांनी 2दा 3दा एक पूर्वकल्पना दिली पूर्व सूचना दिली तरी पण ते उठलेच नाही आणि यामध्ये त्यांना वीर मरण आलेलं होतं। ठीक आहे तर बाबू गेनू या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न की यामध्ये चित्रातील व्यक्तीचे नाव ओळखायचं आहे। लक्षात घ्या हा चित्रातील व्यक्ती आता तुमचं थोडंसं काय म्हणतो आपण झेरॉक्स असल्यामुळे प्रिंट असल्यामुळे तुम्हाला ओळखू येत नसेल परंतु हा जो व्यक्ती आहे याचं नाव आहे कुर्बान हुसेन आणि आपला सोलापूरचा जो सत्याग्रह झाला होता या सोलापूरच्या सत्याग्रहामधील हा एक आपला वीर होता। त्यानंतर प्रश्न 10वा योग्य पर्याय निवडा। चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली। लक्षात घ्या चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने का म्हणजे तिथं जबर शिक्षा केली कारण सरकारने त्याला गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आंदोलकांवरती परंतु त्याने गोळीबार केला नाही म्हणून त्याला जबर शिक्षा झाली। मग यामध्ये त्यांनी पेशावर शहरातील सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला म्हणून त्याला जबर शिक्षा झाली हे योग्य विधान आहे। ठीक आहे मग आपल्याला योग्य विधान सापडले म्हणल्यावर बाकीचे ऑलरेडी अयोग्य विधान आहेत याचा आपल्याला काही विचार करायचा नाही। त्यानंतर गांधीजींनी टिंबटिंब मोडून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली। लक्षात घ्या गांधीजींनी काय मोडला मिठाचा कायदा मोडला आणि सगळीकडे सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली। मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 12वा खालील चित्रामधील घटना कोणत्या ठिकाणी आणि सत्याग्रह संबंधित आहे तर हे सर्वजण जे दिसत आहे तुम्हाला हे दांडी यात्रेकडे जात आहेत किंवा दांडी यात्रेला आपण म्हणू शकतो तर या प्रश्न क्रमांक 12व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मिठाच्या प्रतिकात्मक सत्याग्रहामागील व्यापक हेतू खालीलपैकी कोणता तर मिठाचा सत्याग्रह करण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा हेतू कोणता आहे तर ब्रिटिश सरकारचे जुलमी कायदे शांततेच्या मार्गाने मोडणे हा त्याचा एक म्हणजे काय आहे त्याचा एक हेतू आहे। मिठावरील सरकारची मुक्तदर रद्द करणे हे नाही मिठावरील कर रद्द करणे हे नाही सर्वसामान्यांना मीठ वाजवी किमतीत मिळणे हे नाही तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 13व्याचा ऑप्शन नंबर 1। पुन्हा खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावायचा आपल्याला। लक्षात घ्या गांधीजींना अटक 1930 मध्ये झालेली आहे नंतर पेशावरचा सत्याग्रह सुद्धा 1930 मध्ये दांडी यात्रा सुद्धा 1930 मध्ये सोलापूरचा सत्याग्रह 1930 मध्ये। आता यामध्ये तुम्हाला वर्ष न लक्षात ठेवता त्या म्हणजे महिना आणि तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे। लक्षात घ्या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अवघड जातात कारण तारखा लक्षात ठेवणं खूप जास्त कठीण जातं त्यामुळे एक सिक्वेन्स लावायचा। सगळ्यात अगोदर काय झाला दांडी यात्रा कधी झाली 12 मार्च 1930 इथे लिहू आपण 12 मार्च 1930 ला दांडी यात्रा झाली। त्यानंतर मार्चच्या नंतर लगेच एप्रिल मध्ये काय झाला पेशावरचा सत्याग्रह झाला। पेशावरचा सत्याग्रह 23 एप्रिल 1930 ला झाला आणि नंतर 4 मे जे आहे या ठिकाणी 4 मे 1930 ला गांधीजींना अटक झाली। इथे लिहू आपण 4 मे 1930 ला गांधीजींना अटक झाली आणि 6 मे 1930 ला सोलापूरचा सत्याग्रह झाला। आता या ठिकाणी आपल्याला तारखावरून सिक्वेन्स लावायचा। सगळ्यात अगोदर 12 मार्च ठीक आहे ऑप्शन नंबर 3 आता इथे लिहू तुम्ही ऑप्शन नंबर 3 आधी येणार इथे लिहू ऑप्शन नंबर 3 आधी येणार त्यानंतर मार्च नंतर एप्रिल ऑप्शन नंबर 2 येणार नंतर एप्रिल नंतर मे 4 मे आधी येणार 6 मेच्या अगोदर ऑप्शन नंबर 1 2 3 2 1 आणि नंतर शेवटी ऑप्शन नंबर 4। तर असा पर्याय तुम्हाला कुठं दिसत आहे का बघा 3 2 1 4 हो का 3 2 1 4 म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। 3 2 नाही चुकीचं 3 2 1 4 लक्षात घ्या 3 2 1 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार आहे। तर प्रश्न क्रमांक 14व्याचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। या ठिकाणी तुम्हाला तारखासहित महिन्यासह तो वर्ष लक्षात ठेवलं तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येणार आहे आणि एवढं काय हार्ड नाही। एकदा जर का तुम्ही ते पुस्तक वाचलं त्या पुस्तकातला हा धडा वाचला की या सगळ्या घटना तुम्हाला कालानुक्रमानुसार दिलेल्या आहेत। ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता आपण।
पुढचा प्रश्न आहे, सोलापूर येथील सत्याग्रहात टिंबटिंब हे आघाडीवर होते तर गिरणी कामगार तिथं आघाडीवर होते. पर्याय क्रमांक 3. कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहींची नावे खाली दिलेली आहेत. त्यांपैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हतं ते लिहायचं. ठीक आहे, एवढ्यापैकी कायदेभंगाच्या चळवळीमध्ये कोण सहभागी नव्हतं? तर कमलादेवी चट्टोपाध्याय हे सुद्धा सहभागी होते, अवंतिकाबाई हे सुद्धा सहभागी होते, हंसाबेन मेहता हे सुद्धा सहभागी होते, परंतु अरुणा असफ अली हे आपल्या कायदेभंग चळवळीच्या ह्याच्यामध्ये सहभागी नव्हते किंवा यांचा संबंध इथे येणार नाही. तर आपलं जे उत्तर असणार आहे 16व्या प्रश्नाचं, तर 16व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे. याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नंतर चुकीचा घटक ओळखा सांगितले आपल्याला की मिठाचा सत्याग्रह झालेली महाराष्ट्रातील ठिकाणे वडाळा, रत्नागिरी, मालवण, शिरोडा. तर या ठिकाणी रत्नागिरी हे जे आहे इथं ऑप्शन मध्ये नसणार आहे, कारण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता बाबू गेनूचे बलिदान खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर बाबू गेनूने परदेशी मालावरती बहिष्कार टाकलेला होता, त्या आंदोलनामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, त्यांना वीरमरण आलं होतं, म्हणून 18व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 4 आहे. आता गांधी आयर्विन कराराविषयी खालीलपैकी योग्य आणि अयोग्य वाक्य तुम्हाला ओळखायचे आहेत. तर गांधी आणि आयर्विन हा व्हायसरॉय होता तत्कालीन, त्या काळचा आपल्या भारताचा व्हायसरॉय होता, आणि त्यांच्यामध्ये काय झाला, एक समझोता झाला, एक करार झाला. तो करार आपल्याला इथं बघायचा आहे, त्याच्यात काय कारण आहेत. हा करार महात्मा गांधी आणि ब्रिटिश प्रधानमंत्र्यांमध्ये झाला, हे चुकीचं असणार आहे. ब्रिटिश सरकारने राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली, योग्य आहे. राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली, हे पण योग्य आहे. ठीक आहे, राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली, हे योग्य आहे. मात्र त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला नाही, हे चुकीचं आहे. महात्मा गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला होता, म्हणून इथं 2 आणि 3 योग्य, 1 आणि 4 अयोग्य असं तुम्हाला कुठं दिसतंय बघा. 2 आणि 3 योग्य, 1 आणि 4 अयोग्य हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, म्हणून प्रश्न 19 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर प्रश्न क्रमांक 20 यामध्ये आपल्याला विचारले की चित्रामध्ये दाखवलेले हा जो व्यक्ती आहे, या व्यक्ती कुठल्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? तर हा जो व्यक्ती आहे याचं नाव, आता नाव तरी तर मला म्हणजे एकदम कन्फर्म लक्षात नाही, परंतु चित्रामध्ये आपण पाहिलं होतं की हा जो व्यक्ती आहे हा कोण होता, की किंवा हा आपला जो सत्याग्रह झाला सोलापूरचा, त्या सोलापूरच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे. ठीक आहे, म्हणून इथं सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये येणार. म्हणजे त्यामध्ये बघा मलप्पा धनशेट्टी होते, जगन्नाथ शिंदे होते, त्याचबरोबर अजून 2 व्यक्ती होते. ठीक आहे. तर यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांबाबत प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले? तर जी दुसरी गोलमेज परिषद झाली त्यामध्ये विचार आपला खालीलपैकी कोणत्या विषयांबाबत प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले? तर अल्पसंख्याक व मागासवर्ग, मुस्लिम व हिंदू, अल्पसंख्याकांचा प्रश्न व संघराज्यांचे घटनेचे स्वरूप, आणि जातीनिहाय फाळणी व स्वतंत्र मतदारसंघ. तर यामध्ये ऑप्शन नंबर 3 येईल, कारण 21वा जो प्रश्न आहे यामध्ये काय सांगले, अल्पसंख्याकांचा प्रश्न आणि संघराज्यांच्या घटनेचे जे काही प्रश्न होते याच्या संदर्भात तिथं मतभेद झाले होते. पुढचा प्रश्न आहे 22वा की कितव्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते? तर पहिल्या गोलमेज परिषदेला सुद्धा उपस्थित नव्हते आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला सुद्धा उपस्थित नव्हते. फक्त आणि फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला इथं महात्मा गांधी उपस्थित होते. म्हणून यामध्ये ऑप्शन असणार आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 2. नंतर पुढे प्रश्नाकडे जाऊ आपण. गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी काय मागणी केली? तर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. आता जातीय निवाडा विषयी खालील योग्य अयोग्य पर्याय ओळखायचा. ठीक आहे, योग्य कुठला पर्याय, अयोग्य कुठला पर्याय? तर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला, हे योग्य आहे. नंतर दलितांसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. तर जाती निवाडा जो आहे यामध्ये दलितांसाठी राखीव जागांची तरतूद नव्हती, ते नंतर समझोता झाल्याच्या नंतर करण्यात आला होता, म्हणून हे नसणार नाही. या निवाड्याविरुद्ध गांधीजींनी आमरण उपोषण सुरू केले, हे सुद्धा योग्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य केली, हे चुकीचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार जो केला तो याच्यासाठीच केला की त्यांनी पुनर्विचार करून ती आपली मागणी मागे घेतली होती, मान्य केली होती. तर इथं पर्याय 1 आणि 3 म्हणजे विधान 1 आणि 3 योग्य असणार आहेत. या ठिकाणी
विधान 1 व 3 योग्य आणि 2 व 4 अयोग्य, म्हणजेच प्रश्न क्रमांक 24 चा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 25वा, की सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेले व ब्रिटिश सरकारने फाशी दिलेल्या क्रांतिकारांची नावे दिली आहे, त्यामध्ये चुकीचे नाव ओळखा. बघा, यामध्ये 4 क्रांतिकारक सगळ्यात जास्त आघाडीवर होते सोलापूरच्या. ते म्हणजे मल्लप्पा धनशेट्टी, शंकर शिवदारे नव्हते. ठीक आहे, हे ऑप्शन मध्ये नसणार नाही, हे चुकीचं आहे. श्रीकृष्ण सारडा होते, कुर्बान हुसेन होते. म्हणजे 1 2 3 होते, परंतु हा चौथा जो आहे हा नव्हता. म्हणजे हा दुसरा आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे 25 चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. नंतर पुणे करार खालीलपैकी कोणत्या नेत्यांमध्ये झाला? पुणे करार सगळ्यात म्हणजे एकदम फेमस म्हटला जातो बघा. पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. मला वाटतं 1932 ला झाला होता. ठीक आहे, एक्झॅक्ट वर्ष नाही माहित, पण आपल्याला इथे विचारले नेत्यांमध्ये. ठीक आहे, तर नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. तर इथं लक्षात घ्या, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला इथं पाहायला भेटते. त्यानंतर चित्रामधील सत्याग्रहीचे नाव ओळखायचे आपल्याला. तर हा जो चित्रामधील व्यक्ती आहे याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, याचे नाव श्रीकृष्ण सारडा आहे का, मल्लप्पा धनशेट्टी आहे का, कुर्बान हुसेन आहे का, जगन्नाथ शिंदे आहे. काय करू, एकदा या चित्रातील व्यक्तीचं आपण एकदा बघून घेऊ की नाव काय आहे, म्हणजे चुकीचं जायला नको. तर 27वा प्रश्न. ठीक आहे, 27व्या प्रश्नाचं येणार आहे ऑप्शन नंबर 2. हा जो व्यक्ती आहे याचं नाव आहे मल्लप्पा धनशेट्टी. त्यानंतर खालील घटना कालानुक्रमे लावायची आहे. आता कालानुक्रम लावताना तुम्हाला या ठिकाणी वर्ष सुद्धा माहित असायला पाहिजेत. तर लक्षात घ्या, पुणे करार जो आहे, पुणे करार 1932 ला झालेला आहे. ठीक आहे, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये. पेशावरचा जो सत्याग्रह आहे हा 1930 ला झालेला आहे. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद हा 1931 ला झालेली आहे. आणि क्रिप्स योजना जर बघितली तर 1942 ला झालेली आहे. तर कालानुक्रम लावायचं तर सगळ्यात अगोदर काय येणार, 1930 म्हणजे ब. सगळ्यात अगोदर काय येणार, ब येणार. त्यानंतर 1931 नंतर क येणार. त्यानंतर 1932 अ येणार आणि शेवटी ड. तर असं कुठं दिसतंय तुम्हाला पर्यायामध्ये, ब क अ ड कुठं दिसतंय, ब क अ ड, पर्याय क्रमांक 2. म्हणजे हे 28 प्रश्न आपले अशा प्रकारे झालेले आहेत विद्यार्थी मित्र. असंच तुम्हाला हे व्हिडिओ कंटिन्यूस पुढे पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जे येत असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ पडल्या मिळून जातील. आणि त्याचबरोबर हे जे चॅनल आहे आपलं तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा तुमच्या बरोबरच अभ्यास होईल. विद्यार्थी मित्र, इथं आपण थांबूयात. धन्यवाद. जय हिंद.